सरसंघचालक मोहन भागवत जेनझीशी संवाद साधणार. सीजेपीच्या दिपकेंचा संघावर जोरदार हल्लाबोल. तरुणाईशी थेट कनेक्ट होण्याच्या प्रयत्नांची राजकीय वर्तुळात चर्चा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत 6 ऑगस्ट रोजी मुंबईतील नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र इथे जेन झी आणि जेन अल्फामधील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. इंडियाज इंटरनॅशनल मुवमेंट टू युनायटेड नेशन्स अर्थात IIMUNच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित युवा नेतृत्व परिषदेमध्ये देशभरातील 100हून अधिक शहरांमधील 2000पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होणार आहेत. लोकशाही, नेतृत्व, राष्ट्र उभारणी आणि जागतिक दृष्टिकोन यांसारख्या महत्वाच्या विषयांवरती मार्गदर्शन होणार असून तरुणांसाठी हा प्रेरणादायी संवाद विशेष ठरणार आहे. या कार्यक्रमाकडे देशभरातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचं लक्ष लागलेलं आहे. जेन झी ही पिढी चांगली आहे. त्यांच्यात परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आहे आणि ते स्वभावानं भावूक आहेत. मात्र ते खूप शांत मनानं विचार करत नाहीत. त्यांच्या संपर्कात येणारी कोणतीही गोष्ट जर त्यांना स्पष्टपणे प्रामाणिक आणि खरी वाटली तर ती त्यांना लगेच आकर्षित करते, असं वक्तव्य अलीकडेच सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेलं होतं. देशातील जेन झी सोबत संवाद साधण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केलाय. जेन झी अच्छी रहती है, वो अनुकरणशील रहती है, इमोशनल रहती है, बहुत ठंडे दिमाग से विचार नहीं करती है और जो उनके संपर्क में वो अगर दिखने में प्रामाणिक हो तो उनको अपील करता है. तो हो गया एक दौर. उसके बाद उनकी जो प्रवर्तक थी उनके ध्यान में आया कि हमने तो एक गलत रास्ते पर कदम बढ़ाए और दो पीढ़ी को बर्बाद कर दिया आपने. भागवत यांच्या विधानावर सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी टीका केलेली आहे. चर्चा किंवा संवाद सुरू होणं हे नक्कीच स्वागतार्ह आहे. मात्र 70 ते 80 वयोगटातील ज्येष्ठ नेत्यांनी तरुणांशी संवाद साधण्यापेक्षा तरुणांचे प्रश्न मांडण्यासाठी तरुण चेहरे समोर आणले तर ते अधिक फलदायी ठरेल. जेन झी पिढीला त्यांच्याच वयाचे आणि विचारांचे प्रतिनिधित्व हवंय. तरुणांनी तरुणांशीच संवाद साधला तर त्याचा खरा फायदा होईल, अशा शब्दात दिपके यांनी आपलं मत व्यक्त केलं. दिपके यांनी पुढे बोलताना देर आहे दुरुस्त आहे असा टोला लगावतानाच राजकीय पक्षांना आणि सामाजिक संघटनांना आता नव्या पिढीच्या दबावापुढे नमावं लागत असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. अब मोहन भागवत का भी जेनजी से बात करने का मन कर रहा है, तो देर से ही क्यों ना हो, लेकिन इन लोगों को अब समझ में आते हो कि जेनजी को इग्नोर नहीं कर सकते, डिसमिस नहीं कर सकते, बात करनी पड़ेगी और बात करेंगे तो ही अच्छा है, क्योंकि ये लोग देश का भविष्य है. लेकिन इसके बाद में मैं ये कहूंगा कि अगर जेनजी चेहरे होंगे, यंग चेहरे होंगे तो ज्यादा बेटर होगा. आप 70-80 साल के लोग बात करेंगे तो अच्छी बात है, आप बात करना चाहते हो, लेकिन उससे जेनजी को क्या मिलेगा? जेनजी को जो चाहिए वो है यंग रिप्रेजेंटेशन. तो थोड़ा उस पर भी काम करिए. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपल्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर तरुणाईला विशेषतः सोशल मीडियावर सक्रिय आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत असलेल्या जेन झी आणि जेन अल्फा पिढीला जोडण्यासाठी विशेष उपक्रम आखलेले आहेत. आता शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जागतिक घडामोडी आणि राजकीय जाणीव निर्माण करणाऱ्या IIMUNच्या माध्यमातून संघाला शहरी, इंग्रजी माध्यम आणि नव्या पिढीतील उच्च शिक्षित तरुणांपर्यंत पोहोचवण्याची रणनीती संघानं आखली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर नेहमीच पारंपरिक किंवा वयस्कर विचारसरणीची संस्था असा शिक्का मारला जातो. मोहन भागवत यांचा थेट तरुण विद्यार्थ्यांशी होणारा संवाद संघाची ही प्रतिमा बदलून त्याला आधुनिक आणि सर्वसमावेशक बनवण्याचा एक धोरणात्मक प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. जेन झी ही पिढी आगामी निवडणुकांमध्ये मोठी वोट बँक ठरणार आहे. राजकीय पक्षांना आणि संघटनांना ही जाणीव झाल्यामुळेच सर्वच पक्ष आणि संघटना तरुणांशी संवादाची भाषा बोलू लागल्यात. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.